जरी जास्त चर्चा झाली नाही की काही विशेष लक्षवेधी प्रमोशन झाली नाही, तरीही कोणी घर देता का घर हा चित्रपट एक मस्त विनोदी आणि उत्तम संगीत असलेला चित्रपट आहे। सगळ्या सोयऱ्यांची दाटी मध्ये हळदीची वाटी, सगळ्या सोयऱ्यांची दाटी मध्ये हळदीची वाटी, हळद लावी ते नवऱ्या तुझी आई। आगरी कुटुंबातील नताशा आणि शुद्ध मराठी अशा देसाई कुटुंबातला कुणाल यांची ही कथा। नताशाचा बाप राजकारणी तथा बिल्डर आणि कुणालची आई वकील तथा पत्रकार। फार वर्षांपूर्वी नताशाच्या बापाचा राजकारणी कट तिने कोर्टात हाणून पाडलेला आणि त्यामुळे नताशाचा बाप नरसिंह कोरडे पाटील कुणालच्या आईला म्हणजेच सरस्वती देसाई यांना दचकून आहे। अर्थातच त्यामुळे जेव्हा कुणाल आणि नताशाचं प्रेम उघडकीस येतं तेव्हा या दोघांचाही त्यांच्या प्रेमाला इतका विरोध असतो की मुलांच्या परवानगीशिवायच ते त्यांची लग्न ठरवतात। पण मग पुढे कुणालचा बाप आणि नताशाची आई कुणाल आणि नताशाला पळून जाण्यास मदत करतात आणि मग पुढे या नवदाम्पत्यांची घर शोधण्याची कहाणी सुरू होते आणि ही कहाणी संपते एका वृद्धाश्रमात जाऊन। या कहाणीचा हॅप्पी एंडिंगही होतो। कथा काही नवीन नाही, परंतु या कथेला विनोदी अंग आहे। एक ट्रेडिशनल मराठी विनोदी चित्रपटाची पुनरावृत्ती होते, म्हणजेच विनोदी वृत्तीचा अतिरेक होतो थोडा। चित्रपट अनेक ठिकाणी रेंगाळल्यासारखाही वाटतो, पण बऱ्याचदा तुम्ही अगदी खो खो हसता। अशा प्रकारचे चांगले विनोदही तुम्हाला इथे पाहायला मिळतात। भरत जाधव उत्तम कॉमेडी करतो हे आपणा सर्वांनाच माहिती आहे, परंतु क्रांतीचा विनोदी अभिनय भरतच्या अभिनयाला कॉम्प्लिमेंट देत राहतो। विनोद निर्मितीसाठीचे फेशियल एक्सप्रेशन्स ती उत्तम देते, त्यामुळे चित्रपटाची रंगत वाढते। चित्रपट तांत्रिक बाबीतही खूप मस्त झालाय, शिवाय रोहन प्रधानचं संगीत श्रवणीय आहे। थोडक्यात एवढं नक्की सांगता येईल की चित्रपटाचा एंटरटेनमेंट व्हॅल्यू जपण्याचं काम दिग्दर्शकाने उत्तम केलंय। चित्रपट पाहता पाहता वेळ मस्त निघून जाईल। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।